मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता साधी माणसं मधील अगदी साधी माणसं आणि साधी जोडी आहे, सत्य आणि मीरा. हॅलो, हाय, कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. तुम्ही दोघंही भारी दिसताय. जे काही व्हाईट कलरफुलच्या ऐवजी व्हाईट केलेलं आहे ते सक्सेसफुल झालाय लुक. आणि तू गळ्यात स्पेशली घातलेस चोकर, ते खूप भारी वाटतंय. थँक्यू सो मच. क्रेडिट कोणाला जातं तुमच्या दोघांच्या लुकला? सो हा आउटफिट नक्षी बाय अंजली बुटीक पुणे यांच्याकडनं आलाय आणि दिस इज बाय सोराया ज्वेल्स. सो हे सगळं त्यांनी मला जेव्हा मी त्यांना थीम सांगितली तेव्हा ते वर रेडी येते, ते वर ऑन देअर टोज की आता चला हिच्यासाठी काहीतरी डिझाईन करूया. आणि त्यांनी डिझाईन केलं. आणि माझी स्टायलिस्ट आहे सायली राजपुरे, तिने मला ऑब्व्हियसली ती सगळे लुक्स डिझाईन करते. सो या माझ्या ह्याच्यात काहीच क्रेडिट नाहीये. मेकअप माझ्या जो रेग्युलर असतो मुलगा सौरभ बेर्डे म्हणून त्यांनी केला. सो मी फक्त बसले होते आणि मी फक्त सांगितली थीम. बाकी हे सगळं जे काय प्रेझेंट बनून मी आले आज गिफ्ट बनून ते सगळं त्यांनी करून पाठवलंय. आणि ते खूप भारी वाटतंय तुला आणि एकदम काहीतरी युनिक दिसते, रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं तू आज वेअर केलेस म्हणून. थँक्यू सो मच. तुझ्या लुकचं क्रेडिट कोणाला जातं? माझ्या लुकचं संपूर्ण क्रेडिट माझ्या बायकोला जातं, रुचिकाला. नेहमीप्रमाणे ती मला तिच्या काय म्हणतात पद्धतीनुसार ती मला तयार करून पाठवते. तू यायचं काम केलंय, बाकी सगळं तिने दिलंय. तुला थँक्यू तरी बोल. अरे थँक्यू सो मच रुचिका. ऍक्च्युली मी ते घरी जाऊन बोलणार होतो. ठीक आहे, पण ऑडियन्सला पण कळू दे ना की हा प्रेम आहे. थँक्यू सो मच इतकं छान मला सजून पाठवल्याबद्दल. येस, तुम्ही आता स्टार प्रवाह याच्यामध्ये परिवार अवॉर्ड्स मध्ये आला आहात, तर तुमच्या दोघांचं काय धाकधूक आहे का तुमचा परफॉर्मन्स बद्दल? आमचा परफॉर्मन्स तर वाचणार एकदम राडा आहे, राडा. आता ही थोड्या वेळासाठीची मजा आहे, नंतर आम्हाला परफॉर्मन्स साठी तयार होऊन परफॉर्म करायचंय. त्यामुळे जरा ऑलरेडी नर्वस पण आहोत, कारण ते सगळं करायचंय आजच्या दिवसात सगळं आहे म्हणून. तर ठीक आहे, करू. काही तयारी केलीस की नाही? तयारी आपण तयार असतो, नेहमी तयार असतो. तू आज वेगळ्या मूड मध्ये काय? मी तयारी करून आलेलो आहे व्यवस्थित, म्हणजे ऑलरेडी आमची झाली ती. आज आम्हाला परत ते प्रेझेंट करायचं होतं. बघू आम्ही कसं करू ते. तर तुम्ही ते बघा आणि एन्जॉय करा आणि तुम्हाला बघितल्यावर तर नक्की आवडेलच. येस. आज तुम्हाला ऍक्च्युली पूर्ण रुटीन मधून ब्रेक मिळालाय. तुम्ही सगळ्यांना भेटायला आलात, म्हणजे सगळे भेटत आहेत, नवीन जुने मित्र, नवीन मित्र आणि सगळे एकत्र आलेत. तर तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं? स्टार प्रवाह असे ओकेजनली खूप इव्हेंट्स करत असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांना भेटण्याची संधी मिळते, जी नॉर्मली शूट करत असताना मिळणार नाही. जसं नॉर्मल ऑफिसला जाणाऱ्या माणसाला पण कंटाळा येतो त्याच्या मोनोटोनस लाईफचा, तसा आम्हालाही थोडासा कंटाळा येतो. पण असे इव्हेंट्स आणि अशा पार्टीज असतात तेव्हा थोडं सोशलाइज करायला मिळतं. शेवटी आपण माणसं आहोत, आपल्याला माणसं लागतात. त्यामुळे स्टार प्रवाहाला खूप खूप क्रेडिट की ते असे इव्हेंट्स, एवढे मोठे इव्हेंट्स आपल्यासाठी मॅनेज करतात. येस, आज ऍक्च्युली शिवजयंती सुद्धा आहे, त्या बाबतीत तुला काय बोलायचं? काय म्हणतात, योग म्हणता येईल या गोष्टीसाठी. आज शिवजयंती आहे, आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आहे. त्यासोबतच आमच्या म्हणजे साधी माणसं या मालिकेचे 300 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. सो हे कॉम्बिनेशन आम्हाला जे काय मिळालंय कडक मध्ये. तुम्हाला बाय द वे फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन 300 एपिसोड कम्प्लीट केल्याबद्दल. तुम्ही जे एंटरटेन करताय लोकांना आणि लोकांचं प्रेम मिळतंय. ऍक्च्युली साधी माणसामधून तुम्ही तुमच्यातला साधेपणा, रागीटपणा सगळेच तुमचे हावभाव सगळे दाखवत आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रेम मिळतंय त्या ऑडियन्स कडून. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. फक्त जाता प्रेक्षकांना काय सांगा? तुम्ही आजपर्यंत साधी माणसं या मालिकेलाही खूप प्रेम केलं आणि स्टार प्रवाहाच्या सगळ्या मालिका तुम्ही पाहता. मला माहितीये बरीच जण मला येऊन सांगतात आमच्या घरी दिवसभर एकदा सुरू झाला टीव्ही की तो डायरेक्ट रात्री शेवटच्या कार्यक्रमाला बंद होतो. तर हे प्रेम आहे ऍक्च्युली, कारण हे डेडिकेशन आहे प्रेक्षकांचं की एपिसोड गेला तरी रात्री बसणार आणि बघणार की नाही बघू दे ना काय झालं. सो हे जर झालं नाही प्रेक्षकांचं तर आमच्या कामाला एक पोचपावती मिळत नाही. पण ते होतं म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं, कारण आम्ही पण काम जे करतो ते प्रेक्षकांसाठीच करतो आणि त्यांच्या एका काय म्हणतो आपण 4 त्यांनी चांगले शब्द ते म्हणाले तर आम्हाला इथे डायरेक्ट ते पोचतात. त्यामुळे थँक्यू सो मच एवढं तुम्ही आमच्यावर प्रेम करता त्यासाठी.